हालो चेक हालो. कम्फर्टेबल होतो तुला मला कम्फर्टेबल थोडासा मोहितो आपला प्रॉब्लेम आहे तुला माहिती. हालो चेक. येस थँक्यू. थँक्यू डीजे मयू. ती व्हिडिओ पाठवली का तुला? अरे व्हिडिओ कोणाकडे आहे? स्वयं व्हिडिओ केली तू आताची? सागर देसले. येस धन्यवाद डीजे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून तसेच आम्हा आगरी कुळालेकांची कुळदैवत आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे आणि पाहुण्यांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि सामन्याच्या दिशेने वळतोय. आपण ऐकतोय पाहतोय एक मानाची सन्मानाची आणि एक नवापूर नगरीमधील एक अभिमानाची अशी स्पर्धा अर्थातच वसई विरार अंडर आर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आपण पाहतोय ही स्पर्धा दत्तगुरु क्रिकेट क्लब नवापूर आयोजित दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग पर्व दुसरं. सामन्याला सुरुवात शुभारंभी आपण पाहिलं होता. नवापूर गावाचे सर्व अर्थातच रामदासजी मेहर साहेब असतील, त्यानंतर सुधीरजी मेहर साहेब असतील, सोबतीनं रणजनदादा पाटील असतील, राकेश लोपिस साहेब असतील, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध रील स्टार किरू पाटील यांना आपण पाहिलं होतं आणि सर्व आज पाहुणे मंडळी प्रतीकजी मेहर साहेब असतील, त्यानंतर अनेक मान्यवर आणि ग्रामस्थांच्या वरिष्ठ लोकांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी मॅचला सुरुवात पहिलाच सामना एकीकडे आई एकविरा नारंगीचा संघ आहे तर दुसरीकडे टीम सायबा आपण पाहतोय आणि त्यातील ही पहिल्या मॅच मधील डे फर्स्ट आणि फर्स्ट डे मधील ही पहिली लढाई दोन संघामधील आपण पाहतोय. एकीकडे टीम सायबा आहे तर दुसरीकडे आई एकविरा नारंगीचा संघ आहे. मॅचच्या दिशेनं आज संपूर्णतः आमचा समालोचक कक्ष त्यामध्ये आपण पाहतोय. आज डीबीएन टीम आणि त्या टीमच्या माध्यमातून हे लाईव्ह थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय. सन्माननीय नवापूर गावातील एक अजून वरिष्ठ आणि एक गोड असं व्यक्ती अर्थातच यशवंतजी मेहर साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. आपल्याला विनंती असेल यशवंत मेहर साहेब आपण मंचावर येऊन आसन असावा ही विनंती असेल. एक्स्ट्रा रन आता अगदी धावेंचा पाऊस पडतोय. 7 धावा आतापर्यंत धावफलकावर पहिल्या 4 चेंडूंचा खेळ होत असताना आपण पाहतोय. आमचं समालोचक कक्ष त्यामध्ये आपण पाहतोय कॅमेरामॅन कार्तिक मांगेला आणि जयेश मांगेला, आमचं ऑपरेटर नयनला आपण पाहतोय, त्यानंतर डीजे मॅन मयूर भोईरला आपण पाहतोय. आमचे मॅन्युअल स्कोरर टेक्निकल स्कोरर संपूर्णतः आज आमची टीम त्यामध्ये हर्षद वैती असेल आणि त्यानंतर अभिनव मेहर असेल. ह्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफलक आता
8 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात असं पाहायला गेलं तर चांगले आहे आतापर्यंत. दोन खेळाडूंमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे, परंतु आतापर्यंत शांत संयमी खेळ आपण पाहतोय. पुन्हा एकदा आउटसाइड द लेग स्टंपचा मारा पंच गंभीर पाटील यावेळेला नक्कीच आमच्या दिशेने वळतात. अतिरिक्त धावा धावफलकामध्ये ऍड होत असताना पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम केलं जातंय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 10 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी प्रेमात पडणार असं आयोजन नियोजन, आज संपूर्णतः भगवामय वातावरण आणि ही स्पर्धा आज गुण्या गोविंदानं पाठचे 2 ते 3 महिने झाले. अगदी गुरुदत्त क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून तितकीच मोठी मेहनत, आयोजक असतील नवापूर गावातील एक वरिष्ठ व्यक्ती आणि त्या माध्यमातून एक वेगळा संकल्पना, आणि ही संकल्पना आज आपण पाहतोय पर्व दुसरं एक गुण्या गोविंदानं आतापर्यंत पार पडत असताना 2 संघातील ती लढत आतापर्यंत धावफलक 1.4 चेंडूंचा खेळ 12 धावा ह्या धावफलकावर आहेत. प्रदोष बैकर मिस्टर परफेक्ट हा गोलंदाजी मार्कवर आहे. पुन्हा एकदा समर इंडिरेवली होती, डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होत असताना आतापर्यंत 13 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. 1 to go, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. दुसरा षटक शेवट नक्कीच गोड असेल. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 13 धावा ह्या धावफलकावर येतात. पहिलं षटक ज्याप्रमाणे हाताळलं होतं सागर देसले, 6 चेंडू 8 धावा नक्कीच खर्ची पडला, परंतु कमबॅक कसं करणं हे प्रदोष जाणतोय आणि एक मोठा कमबॅक नक्कीच दिलाय. 5 धावा धावफलकावर. वेलकम प्रिन्स, आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील आसन असतावा. आमचे जवळचे मित्र आहेत. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी आतापर्यंत 13 धावा या धावफलकावर आपण पाहतोय. तिसरं षटक अर्थातच पॉवर प्लेचं षटक. एक खेळाडू ह्या वेळेला त्या सर्कलच्या मध्ये असेल. आता एक्सेलेट केलं जाईल की ह्या गोष्टींवर लक्ष दिलं जाईल, परंतु दुसरीकडून ऋषीदादा देसाई आहे ज्या खेळाडूंना सातत्यानं आपण पाहायला गेलं तर पाठचे 15 ते 20 वर्ष झाले एक अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची सेवा केली गेली. अनेक वर्ष आज अंडरआर्म क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे हिवाळे ज्या खेळाडूंना अगदी जवळून पाहिल्यात तो गोलंदाज यावेळेला गोलंदाजी मार्कवर आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. धावफलक आतापर्यंत 2.2 चेंडूंचा खेळ 14 धावा या धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण कॉम्बिनेशन फील्ड, तोपर्यंत सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. सूरज होता सातत्याने ह्या खेळाडूकडे एक भला मोठा जुना जाणता संघ सायबा संघ, आणि त्या संघामध्ये माझी जागा काय आहे हे सूरज यावेळेला दर्शवून देत असताना चांगलं क्षेत्ररक्षण. त्यानंतर चला मी खेळाडूंना आयोजकांना विनंती करतोय, प्रेक्षकांना, आपण रस्त्यामध्ये ज्या बाईक पार्क केल्या आहेत त्या कृपया करून पार्किंगसाठी आयोजकांनी व्यवस्था केलेली आहे, तेथे त्या पार्किंग करायची ही विनंती असेल. आयोजकांचा कॉल आहे गुरुदत्त नवापूर प्रीमियर लीग, आणि हा आयोजकांचा कॉल रस्त्यावर कृपया करून पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती करतोय, रस्त्यात ज्या गाड्या आहेत त्या आपण पार्किंग मध्ये लावायच्या आहेत. पार्किंगसाठी आपल्यासाठी बाजूचे शेत आहे ते आपल्यासाठी पार्किंगसाठी आयोजकांनी ती व्यवस्था केलेली आहे. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा अफलातून क्षेत्ररक्षण. आतापर्यंत धावफलक 2.4 चेंडूंचा खेळ 16 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 3 धावा ऋषीदादा देसाई आहे. समोर हरीश आहे अपकमिंग यंगस्टर, आणि ह्या खेळाडूकडे सातत्यानं का पाहिलं जात आहे एक ॲज अ हार्ड हिटर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. परंतु आतापर्यंत हरीश ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक 9 चेंडूंचा खेळ 7 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. दुसरीकडे अक्षय पाटील आहे लोअर फुलटचा चेंडू, आणि ह्या वेळेला काय पुन्हा एकदा प्रयत्न चांगला होता परंतु जातोय या वेळेला 2 खेळाडूंना भेदून चेंडू सीमारेखा पार. धन्यवाद. 21 धावा
हे आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय आणि आमचे डीजेमॅन मयू देखील यावेळी आठवण करून देतात. खऱ्या अर्थानं हा संपूर्णतः म्हटलं तर एक नवापूर समाज, नवापूर गाव म्हटलं तर एक आगरी कोळी समाज आणि आगरी कोळी म्हटलं तर नक्कीच असं म्हटलं जातं ना की गोठ्यात गाई घरात आई शिर्डीचा तो साई आणि आम्हा आगरी कोळ्यांच्या हृदयावर अधिराज्य करते ती कारल्याची एकवीर आई. असा तो आगरी कोळी समाज एक माणुसकीचं माहेरघर म्हणून सातत्यानं ह्या नवापूर गावाकडे पाहिलं जात आहे. पहिला गडी बॅक टू द डगआउट मध्ये परता येतोय हरीशच्या रूपानं. पहिला झटका येतोय डीजेमॅनच्या दिशेनं. या कोली बऱ्याची शान आई तुझं देऊला, या कोळीवाल्याची शान आहे तुझं देऊला, आमचे कोळी लोकांचा मान आहे. येस, धन्यवाद डीजे. 21 नवीन फलंदाज यश किणी आहे. पहिला चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. आज यश ह्या खेळाडूसाठी खऱ्या अर्थाने एक सुवर्ण संधी असेल. 22 धावा धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतो. आता येणारे 5 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल ती येणारी काय वेळ दर्शवेल. परंतु यश आहे नवीन फलंदाज. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळत असताना सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. असं म्हटलं जातं ना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ह्या दोन्ही गोष्टींना तितकंच महत्त्व दिलं जातं. आखुडी टप्प्याचा चेंडू यावेळेला ट्रॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न. ऋषिदादा देसाई येतोय वेगानं. चेंडूला गॅदर केला जातोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. आता प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे. येणारे 3 चेंडू मध्ये किती धावांचा मजल असेल. आता एक्सेलेट केलं जात आहे. आता गाडी टॉप गिअर मध्ये नेली जाते. थोडासा फंबल तोपर्यंत सिंगल धाव ही धावफलकामध्ये सहज आणि सोप्यारित्या ही धावफलकात ऍड केली जाते. 24 3.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. पुन्हा एकदा बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न मनगटाच्या साहाय्याने खेळला जातोय. सिंगल धाव. यश आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धावफलकामध्ये ऍड करत असताना तर दुसरीकडून अक्षय पाटील आता एक्सलेट करतोय. लोअर फुलटचा चेंडू 2 खेळाडूंना भेदून. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट हे अक्षय यावेळेला दर्शवून देतोय. धावफलक खुलतय फुलतय. 29 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. आता येणारे 30 धावा ह्या धावफलकावर लगावायच्या आहेत. तोपर्यंत येतोय आपण टॉस की बॉसच्या दिशेनं. तुर्ताच जातोय पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं. डीजे मयू. धन्यवाद डीजे. येणारी 24-30 धावेंचं लक्ष धावफलकावर आपण पाहतोय. ज्या प्रकारच्या आउटफील्ड आपण पाहतोय, ज्या प्रकारचं आपण पाहतोय खेळपट्टी बनवले अगदी प्रेमात पाडणारं असं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं आणि ह्या स्पर्धेसाठी तितकीच मोठी मेहनत घेणारे आज संपूर्णतः गुरुदत्त क्रिकेट क्लबचा संघ असेल, संपूर्णतः ग्रामस्थ असेल, तितकीच मोठी मेहनत. त्यामध्ये नक्कीच आवर्जून उल्लेख करावा असा वाटतोय. कौस्तुभजी मेहर असेल, नितेश पाटील असेल, देवेन मेहर असेल, त्यानंतर नितेश तांडेल असेल, हितेश तांडेल असेल, विक्रांत तांडेल असेल, विशाल मेहर असेल, सर्वेश मेहर असेल,
अनेक दत्तगुरू क्रिकेट क्लबचे वरिष्ठ खेळाडू आणि ग्रामस्थांचा तितक्याच मोठा आज प्रतिसाद आणि त्या बळावर ही स्पर्धा आज आपण पाहतोय एक गुण्या गोविंदानं ही स्पर्धा पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. मुख्य मान्यवर आज आपण नक्कीच पाहायला मिळतात. त्यामध्ये नवापूर गावचे सर्वा आणि एक कार्यसम्राट म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जात आहे असे सन्माननीय रामदास मेहर साहेब असतील, त्यांचेच बंधू सुधीर मेहर साहेब असतील, त्यानंतर आपण राकेश लोपिस सरांना पाहतोय, यशवंत मेहर साहेबांना आपण पाहतोय, प्रतीक मेहर साहेब असतील, त्यानंतर स्वयं मेहर साहेबांना आपण पाहतोय, किरू पाटील. आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय ना, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असे एक व्यक्ती, त्याला देखील आपण शुभारंभी खेळपट्टीचं पूजन, यष्ट्यांचं पूजन ज्यावेळेला आपण पार पडलं आणि त्यावेळेला अनेक मान्यवर आणि त्या मान्यवरांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यामध्ये समाधानदादा काळे असतील, रणजनदादा पाटील असतील, हा सर्वांचा आहे एक वसई विरार अंडर आर्म बॉक्स क्रिकेट आणि या असोसिएशनमध्ये एक वेगळं शिस्त लावण्याचं काम ह्या सर्व असोसिएशन मेंबरच्या माध्यमातून देखील आपण सातत्यानं पाहतोय. मॅचच्या दिशेने पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 5 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. प्रकाश पाटील 3-6 क्षमासावी गंभीर पाटील 3 चेंडू 6 धावा ह्या धावफलकावर येत असताना लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन 2 खेळाडूंमध्ये तितकीच मोठी क्षमता. प्रदोष बैकर म्हटलं तर एक पाठीचा कणा म्हणून सातत्यानं ज्याकडे पाहिला जातोय, तर दुसरीकडे आपण पाहतोय दुसरीकडे मुजम्मिल खान 2 खेळाडू त्या प्रकारचा आतापर्यंत शांत संयमी आणि हा टेम्परामेंट त्या प्रकारचा खेळ दर्शवत असताना आपण पाहतोय. धावफलक 8 धावा धावफलकावर आतापर्यंत 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी वेगवान गतीचा मारा होता. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 6 चेंडूंमध्ये 9 धावा या धावफलकावर कुठल्या जातात. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 9 धावा. नक्कीच धावफलकावर आपण पाहतोय त्या प्रकारचा खेळ. मुजम्मिल खान वैयक्तिक आतापर्यंत 6 धावेंवर, तर दुसरीकडून प्रदोष बैकर शांत संयमी पुश करो खुश रहो अशी काहीशी परिस्थिती आतापर्यंत ह्या सामन्यामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा ट्रॅपच्या साह्यानं मनगटाच्या साह्यानं खेळलेला हा फटका सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. नितेश गोलंदाजी मार्कवर आहे. एकाला रोकायचं एकाला टोकायचंय आणि ह्या क्रिकेटच्या खेळामध्ये आज स्वतःला खरं तर सिद्ध करायचंय. ही सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत आपण पाहतोय. पहिलाच सामना 2 धुरंधर योद्धे एकमेकांच्या विरोधामध्ये. एकेकडे जो संघ लहरामध्ये आहे, जो संघ सातत्यानं आपण पाहतोय अंडर आर्म बॉक्स क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना की राज तो हमारा हर जगह पे है, पसंद करने वालों के दिल में और नापसंद करने वालों के दिमाग में, अशा प्रकारचा संघ आहे. तर दुसरीकडे नवोदित खेळाडू आई एकविरा नारंगीचा संघ आपण पाहतो. आतापर्यंत 11 धावा धावफलकावर येत असताना ह्या वेळेला काय डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू. नक्कीच अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. आता 12 धावा या धावफलकावर कुठल्या जातात. 16-18 हे इक्वेशन मॅच मध्ये आहे. लक्ष नक्कीच धावफलकावर 30 धावांचं होतं, परंतु धावा आतापर्यंत सहज आणि सोप्या येत होत्या. यावेळेला थोडासा नक्कीच प्रदोष बैकर म्हणतो थोडासा खाली राहतोय चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, डायरेक्टली एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती, उसे स्वीकार करो, क्या कम रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो तुम, चेंद निंद सब त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की
कभी हार नाही होती. आता कोशिश करावे लागेल, आता प्रयत्न करावे लागतील आणि हे प्रयत्न कोण कोणावर हावी पडणार. आतापर्यंत 13 धावा ह्या नक्कीच धावफलकावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा थोडासा वंग येत होता ज्या प्रकारचं खेळपट्टी आपण पाहतोय आणि त्यावर मेन्शन केलेलं DNCC अर्थातच दत्तगुरू नवापूर क्रिकेट क्लब. अगदी प्रेमात पाडणार, एक आठवणीत राहणार असं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं. अतिशय भव्य दिव्य अशी ही स्पर्धा. पर्व दुसरं आणि पर्व्या दुसऱ्यामध्ये आपण पाहतोय पहिलाच सामना दोन धुरंधर योद्धे, त्यातील पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या 2 षटकांचा आता खेळ होतोय समाप्त. 14 धावा धावफलकावर. आता 12-16चं हे इक्वेशन तोपर्यंत जातोय पुन्हा एकदा. एक ऐकूया सुमधुर संगीत DJ मोहीच्या दिशेनं. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 14 धावा आहेत. आता येणारे 12 चेंडू अजून देखील 16 धावा ह्या धावफलकावर लगावायच्या आहेत. वो 7-7:30 बजे क्यों करने वाला है? कितना बज गया है? 6 बजे तक दे. 6 बजे तक दे. ठीक है, तू कुछ बोल मत उसको. पहिल्या 12 चेंडूंचा आतापर्यंत 14 धावा ह्या धावफलकावर येत असताना आता येणारे 12-14 पुन्हा एकदा प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे. आता एखादा चौकाराची नक्कीच कुठेतरी गरज असणार आहे. अक्षय पाटील आहे. अक्षय पाटील ह्या खेळाडूमध्ये तितकीच मोठी क्षमता. अनेक वर्षात झंडाराम क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, ह्या खेळाडूला आपण सातत्यानं पाहतोय. हा एकीकडे आहे, दुसरीकडे मुजम्मिल खान. टिपलाय चे संपलाय खेळ. मुजम्मिल खान बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज ऋषिकेश देसाई. ऋषीदादा नवीन फलंदाज आपण पाहतोय. ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, ह्या खेळाडूमध्ये ताकद आहे, ह्या खेळाडूमध्ये कुवत आहे. परंतु दुसरीकडून अक्षय देखील म्हणतोय एक तेरी आहे तो एक मेरी आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूंचा खेळ प्रभावित करणारा मारा केलाय. मुजम्मिल खान बॅक टू द डगआउट आहे आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण. झेलच्या धावचीची संधी होती परंतु नक्कीच तेजस म्हात्रे ज्या ठिकाणी अंपायर आपण पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय नॉट आउटचा इशारा येतोय. अर्थातच सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केले जात आहे. आता इक्वेशन, आता मॅच थोडंसं वरचढ आहे. आता एखादा नव्हे तर 2 एक्क्या दुक्क्याने नाही. आता चौकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे. 30 धावेंचं लक्ष धावफलकावर आपण पाहतोय. आतापर्यंत 2.3 चेंडूंचा खेळ 15 धावा धावफलकावर. धावेंना रोख लगावलंय. म्हणजे पहिलं षटक ज्या प्रकारे हाताळलं होतं नक्कीच प्रकाश पाटील अल्ला थोडासा महागडा ठरला होता. आणि त्यानंतर हितेश असेल, अक्षय असेल, पहिल्या 3 चेंडूंमध्ये प्रभावित करणारा काम केलंय. प्रदोष बैकर आहे. दुसरीकडून त्या खेळाडूमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आहे. प्रेशर आहे, तणाव आहे. हॅलो 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 चिक, हॅलो चिक.
हालू 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 चिक. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 7-14. आतापर्यंत 16 धावा धावफलकावर येत असताना 2.5 चेंडूंचा खेळ, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफलक फक्त आणि फक्त 2 धावा खर्ची पडत असताना काय गोलंदाजी हाताळली जाते. तिखट मारा, कंजूस मारा, आतापर्यंत ॲक्युरेसी हे अक्षय पाटीलने दाखवले. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा येणार ह्यावर देखील आता नजर दिलं जाईल. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड. आता येणारे 6 चेंडू 13 धावा ह्या धावफलकावर लगावायचे. सहा 13 ही इक्वेशन आपण धावफलकावर आपण पाहतोय. काय घडणार, काय बिघडणार. आज दत्तगुरु क्रिकेट क्लब नवापूर आयोजित दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग पहिला सामना ज्या ठिकाणी 2 धुरंधर योद्धे. परंतु क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की कागदी पत्रे तुम्ही कितीही मोठे स्ट्रॉंग खेळाडू असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा मैदानात दर्शवणं तितक्याच गरजेचं असतं. प्रयत्न चांगला होता, अतिशय बहरदार प्रयत्न. परंतु यावेळेला प्रेशर रिलीज केला जातोय. जो तणाव होता, जो दबाव होता तो यावेळेला थोडासा रिलीज केला जातो. आता 5-9चं इक्वेशन आहे. लोअर फुलटचचा चेंडू नक्कीच आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतोय. प्रयत्न ज्या प्रकारचा होता अगदी डाव्या हातावरनं पहाडासारखा आला होता. 5-9. ऋषीदादा देसाई पुन्हा एकदा बॅक टू बॅक येणार का पंचांचा डिसिजन. येस नक्कीच बॅक टू बॅक दुसरा चौकार. ऋषीदादा देसाई नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ साहेबा. ऋषीदादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात आहे गबगबा. ऋषीदादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात आहे गबगबा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. येस धन्यवाद डीजे. आणि खऱ्या अर्थानं आता हवा येते. आता ही हवा नवापूर नगरीमध्ये देखील यायला सुरुवात झाली. 4-5 ओल्ड इज गोल्ड. आणि हे गोल्ड खऱ्या अर्थानं सायबा संघाचं हे 24 कॅरेटच आहे. असं म्हटलं जातं ना, अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. हा संघर्ष आहे. हा संघर्ष आतापर्यंत पराकोटीच आहे. आता प्रेशर आहे, आता तणाव आहे, आता दबाव आहे. आता जे काही करायचंय तेही त्यांना करायचंय. 3-3. 6-13चं इक्वेशन आता 3-3 वर आलंय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. जब बडे शॉट आते ना तब दिमाग पे भी हल्ला होता है. आणि असंच काहीच चित्र ह्या सामन्यामध्ये आता दिसून येतंय. 3-2 अटॅकिंग फील्ड सजवली जात आहे. 3-2च्या इक्वेशन मध्ये काय घडणार, काय बिघडणार. प्रदोष बैकर झेलची ते डावचीची संधी आहे. पंचांचं डिसिजन झेलचीच्या रूपानं गडीबाद कॉम्बिनेशन हा झेल टिपला जातोय. सामना अजून देखील जिवंत आहे. आता 2-2 वर येऊन थकलाय. आता ह्या सामन्यामध्ये कोण ठरणार नायक आणि कोण ठरणार खलनायक. ज्या प्रकारचा सामना रंगतोय दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग पहिलाच सामना अतिशय देखणेदार. आई एकवीरा नारंगी आहे तर दुसरीकडे टीम साहेब आहे. 24 चेंडू 30 धावेंचं लक्ष होतं. परंतु हे लक्ष आता नक्कीच सायबा संघासाठी देखील तितक्याच डोकंदुखी आहे. ऋषीदादा देसाई ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आतापर्यंत 5 चेंडू आणि 11 धावींचे कफलातून खेळी आहे. तो फलंदाज यावेळेला नॉन स्ट्राईक एंडला आहे.
दुसरीकडे अटॅकिंग फलंदाजी सर्व काही हे लगावलं जात आहे. आता 2-2चे इक्वेशन, 2-2चे इक्वेशन मध्ये काय होणार? एक रंगलेला सामना, रोमांच थरार, पदाळालित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, हे सर्व काही पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहतोय. काय सामना रंगतोय. 2-2, एकीकडे हितेन आहे, दुसरीकडे आपण बाबूला पाहतो. आखूड टप्प्याचा चेंडू रॅपच्या सहाय्याने सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये 1ने भर पडला जातोय. आता 1-1, 1-1चे इक्वेशन आहे. ऋषीदादा देसाई आतापर्यंत वैयक्तिक 5 चेंडू 11 धावेंची खेळी केली. आतापर्यंत सर्व काही हे सायबा संघाच्या बाजूने केलं जातं. आणि आमचा डीजे मयू देखील म्हणतोय आता खऱ्या अर्थानं हे हृदयाचे ठोके आहेत. हे कोणत्या संघासाठी आता महागडे पडणार? आई एकविरा नारंगी आहे, दुसरीकडून टीम साहेब आहे. एकीकडे तितक्याच अनेक वर्षाचा 20 ते 25 वर्ष झाले जो खेळाडू आणि जो संघ सातत्यानं अंडर आर्म बॉक्स क्रिकेटची सेवा करतोय, तर दुसरीकडे यंगस्टर हितेन आहे, दुसरीकडे ऋषी आहे. 1-1 लोअर फुलटचा चेंडू, सामना फिनिश, सामना खलास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम सायवा अँड हार्ड लक टीम. आई एकविरा नारंगी, आपण देखील अतिशय चांगला खेळ केला. जाईल तिथल्या मैदानी साहेबा